नमस्कार. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक खूप खूप महत्त्वाची आणि तातडीची बातमी आहे. अनेक दिवसांपासून ज्याची वाट बघितली जात होती त्या पीक विम्याच्या रकमेबद्दल एक मोठी घोषणा झालेली आहे. चला तर मग याबद्दल सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. हो, अगदी बरोबर ऐकलं. ज्या पीक विम्याच्या पैशांची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते ती रक्कम आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सरकारने ही मोठी घोषणा केली आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा अगदी वेगाने सुरू झाली आहे. आणि ही काही साधीसुधी घोषणा नाहीये. ही माहिती थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे या घोषणेला एक वेगळंच महत्त्व आहे. अनेक महिन्यांपासून थांबलेली ही प्रक्रिया आता पुन्हा एकदा गतिमान झाली आहे. म्हणजे बघा, ही फक्त एक घोषणा नाहीये, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिलंय की हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया एकदम वेगाने पूर्ण केली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये, या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना प्राधान्य दिलं जातंय ज्यांना आजपर्यंत पीक विम्याचा 1 रुपयासुद्धा मिळालेला नाहीये. ही त्यांच्यासाठी खरंच एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. चला आता हे बघूया की या पहिल्या टप्प्यामध्ये नक्की कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सरकारने नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन 15 जिल्ह्यांना यात प्राधान्य दिलं आहे. तर या पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे आहेत. कोणते आहेत ते? तर धुळे, नाशिक, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम आणि भंडारा. म्हणजे बघा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण जिथे जास्त नुकसान झालं होतं तिथे आजपासूनच मदत पोहोचवण्याचे आदेश दिलेले आहेत. जरा एक क्षण थांबा आणि ही यादी नीट तपासा. जर आपला जिल्हा या यादीत असेल तर ही खूपच चांगली बातमी आहे. आणि समजा नसेल तरी काळजी करायचं काही कारण नाही, कारण पुढच्या टप्प्यात बाकीच्या सगळ्या पात्र शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोचणारच आहेत. बरं, जिल्ह्यांसोबतच सरकारने अजून एक महत्त्वाची यादी जाहीर केली आहे. ती म्हणजे बँकांची. मागच्या वेळेस पैसे मिळायला ज्या अडचणी आल्या होत्या ना, त्या टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय. तर कोणत्या बँका आहेत या? स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या मोठ्या बँकांमार्फत हे पैसे थेट खात्यात येणार आहेत. आणि त्यांना सूचना पण दिल्या आहेत की सगळं व्यवस्थित पार पाडावं. तर मग एकदा तपासून घ्या की आपलं बँक खातं यापैकी कुठल्या बँकेत आहे, म्हणजे खात्री पटेल की पैसे जमा व्हायला काही अडचण येणार नाही. ठीक आहे, जिल्हे बघितले, बँका बघितल्या. आता ही सगळी प्रक्रिया नक्की काम कशी करणार आहे आणि याला किती वेळ लागेल हे समजून घेऊया. तर बघा, ही सगळी प्रक्रिया 3 दिवसांची आहे. आज म्हणजे पहिल्या दिवशी त्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जायला सुरुवात झाली आहे. आता DBT सिस्टीममधून एका दिवसात किती पैसे पाठवायचे यावर एक लिमिट असतं. त्यामुळे सगळ्या राज्याला कव्हर करायला साधारण 3 दिवस लागतील. पण महत्त्वाचं हे आहे की सुरुवात झालेली आहे. आता पुढचा प्रश्न, सगळ्यांना सारखेच पैसे मिळणार का? तर तसं नाहीये. यात नुकसानीनुसार आणि नियमानुसार 2 प्रकार केले आहेत. ज्यांच्या नुकसानीचा पंचनामा झालेला आहे, म्हणजे ऑफिशियली नोंद झाली आहे, त्यांना नुकसानीची 100% भरपाई मिळणार. आणि बाकी जे पात्र शेतकरी आहेत त्यांना सरकारी नियमांप्रमाणे 75% रक्कम मिळेल. आणि हो, ज्यांना आधीच थोडी रक्कम मिळाली आहे त्यांना आता उरलेली रक्कम दिली जाईल. ही मदत पिकानुसार पण थोडी वेगवेगळी आहे. सगळ्यात जास्त मदत भात पिकासाठी जाहीर झाली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी राज्य आणि केंद्र सरकार दोघे मिळून मदत देणार आहेत. आणि मूग, तूर यांसारख्या पिकांसाठी एक वेगळा निधी ठेवण्यात आलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण याच काळात खूप मोठ्या प्रमाणात पैसे खात्यांमध्ये जमा होणार आहेत असं सरकारनं स्पष्ट केलंय. तर या सगळ्या माहितीचा एकच अर्थ आहे, सरकारनं पीक विम्याचे पैसे वाटायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकरी बांधवांनी पुढचे काही तास आणि दिवस आपापल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावं. रक्कम जमा झाली की नाही हे नक्की तपासा.